आपण बोंबील फ्रायसोबत खिचडी बनवणार। तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, त्याच्यात मसूर घालायची, त्याच्यात लागणारे साहित्य मीठ, हळद, घरगुती मसाले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचे मसाले वापरू शकता। हिरवी मिरची, कांदा, लसूण बारीक केलेला, टमाटा बारीक केलेला। आता आपण याला फोडणी देऊया। ते आपण याच्यात तेल घालूया, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता। मिरची, राई, जिरं, लसूण घालायचं, कांदा, कांदा बघा लाल झालेला आहे। आता आपण त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट घालूया, आता टमाटा घालायचा आहे, टमाट्याला पण चांगलं मऊ होऊ द्यायचं, नरम झाला पाहिजे। टमाटा बघा मऊ झालाय छान। आपण हे साहित्य घेतलं होतं ते याच्यात घालूया, मसूर, हे आपण धुतलेले तांदूळ त्याच्यात घालायचे, त्याच्यात आपण पाणी घालायचं। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा कशी लागते ते, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बघा आपली छान गरमागरम मसूरची खिचडी तयार झाली। त्याला आपण बोंबील सोबत खायला घ्यायचं।